नमस्कार, रामकृष्ण हरी. माझं नाव सोमनाथ बाळासाहेब पाटील, भाग्योदय वधूवर सूचक केंद्र तसेच भाग्योदय ज्योतिष कार्यालयाचा संचालक, इस्लामपूर, तालुका वाळवा, जिल्हा सांगली येथे माझं ऑफिस आहे. गेली 10 वर्ष मी या कार्यामध्ये काम करतोय. तसेच सध्या पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात अग्रेसर असणारी विवाह संस्था म्हणून आज भाग्योदय वधूवर सूचक केंद्र हे नावारूपाला आलेलं आहे. तर त्याबद्दल सर्वप्रथम माझ्या असंख्य ग्राहकांचे मी आभार मानतो. तर हे नवीन यूट्यूब चॅनल चालू करण्याचा जो उद्देश आहे तो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की आता ज्या विवाहाविषयक ज्या समस्या निर्माण होत चाललेल्या आहेत, पुढच्या भविष्यात होणाऱ्या संसार करताना होणाऱ्या अडचणींचा सामना जो सध्याच्या पालकांना व वधूवरांना होत आहे, तर या संदर्भात त्यांचं चांगलं मार्गदर्शन त्यांना व्हावं या क्षेत्रातील विविध तज्ज्ञांचं, तर यासाठी आपण हा यूट्यूब चॅनल सुरू केलेला आहे. या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून या क्षेत्रातील आपण ज्येष्ठ तज्ज्ञांचं मार्गदर्शन, असणाऱ्या समस्या ज्या आता निर्माण होत चाललेल्या समस्या आहेत त्या संदर्भामध्ये काय उपाय आपल्याला करता येतात, ते ज्योतिषी संदर्भात असतील किंवा विवाहामध्ये लग्न कार्यासंदर्भात येणाऱ्या अडचणी असतील, गुणांच्या अडचणी असतील किंवा विविध उपाय जे करावे लागतात या संदर्भातलं मार्गदर्शन, लग्नानंतर होणाऱ्या समस्या त्याबद्दलचं मार्गदर्शन हे आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करायला विसरू नका. सध्या एक विषय मी तुम्हाला सांगणार आहे, तर तो तुम्ही काळजीपूर्वक पाहावा. सध्या आता आपण पाहतोय की गुरुबद्दल म्हणजे आता मला एक कॉल येतात, माझ्या ग्राहकांचे कॉल येतात की मुलाच्या आईचा फोन येतो की दादा माझ्या मुलाचं लग्नाचं लवकर पाहिलं पाहिजे, कारण आता त्याचा मे मध्ये गुरु बदलणार आहे. तर थोडंसं गैरसमज मी दूर करण्याचा प्रयत्न करतोय. गुरु हा फक्त मुलीसाठी पाहायचा असतो, म्हणजे 4था 8वा गुरु जर कन्येस असेल तर लग्न करू नये असा नियम आहे. तर आता जर आपण पाहिलं तर 14 मे 2025 रोजी गुरु पालट होतोय रात्री 10:30 वाजता. तर मीन, वृश्चिक आणि कर्क या राशींना अनुक्रमे 4था 8वा व 12वा गुरु लागतोय. तर यांचा गुरु बदलणार आहे. अजून वेळ आहे आपल्याकडे. आता एप्रिल महिना चालू आहे. तर ज्या मुलींचा गुरु बदलतोय व ज्यांचं लग्नाचं वय होत चाललंय किंवा पुढं चाललंय, तर त्यांनी लवकरात लवकर चांगलं स्थळ शोधून लग्न करण्यासंदर्भात पावलं उचलली पाहिजेत. परंतु जे मुलं आहेत या राशींची, तर त्यांनी याबाबत कोणतीही भीती बाळगण्याचं कारण नाही. कारण मुलाला लग्नासाठी रवी पाहिला जातो आणि मुलीला गुरु पाहिला जातो. तर जे काही गैरसमज समाजामध्ये आज पसरलेले आहेत किंवा पसरवले गेलेले आहेत, तर या संदर्भात मुलांच्या पालकांनी थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे. पुढे आपण विविध तज्ज्ञांचं मार्गदर्शन या संदर्भामध्ये घेणारच आहोत. गुणांच्या संदर्भात सुद्धा सध्या लोकांचे फार गैरसमज होत आहेत की एवढे गुण जमले मग ते जुळत नाही, मग ते स्थळ कितीही चांगलं असू दे, तुमच्या पसंतीला उतरलेलं असू दे, परंतु फक्त 1-2 गुण कमी आहेत म्हणून लग्न थांबवलं जातं. पण गुण पाहण्याची सध्याची प्रचलित पद्धतीमध्ये थोडेसे बदल करणं आवश्यक आहे. गुण पाहणं चुकीचं नाही आहे, परंतु आपण फक्त मोबाईलमध्ये ऍप्लिकेशन आहे, ऍप्लिकेशनमध्ये गुण बघायचे तारीख वेळ टाकून आणि त्याच्यानुसार ठरवायचं 18 पेक्षा कमी गुण आले
नाही चालत. 18 पेक्षा जास्त गुण आले चालतं. लग्न केलं जातं. लग्न केलं की 8, 10, 15 दिवस, महिना, 2 महिन्यांमध्येच घटस्फोटाचे केसेस आता वाढलेले आहेत. गुण तर तुम्ही पाहिलेले असतात, नातेसंबंध जुळवलेले असतात. मुलीच्या अपेक्षेप्रमाणे, मुलाच्या अपेक्षेप्रमाणे तुम्ही लग्न करता आणि मग असं काय होतंय की महिना 2 महिने सुद्धा संसार टिकेना झालेत. त्याचं खापर आपण शास्त्रावर फोडायचं का त्या वधूवर सूचकावर फोडायचं, किंवा त्या असणाऱ्या पुढच्या जे तुमचे नातेसंबंध तुम्ही जुळवलेले असतात त्यांच्यावर फोडायचं. तर या संदर्भात जे आता गैरसमज आहेत ते टप्प्याटप्प्यानं मी आणि आमचे जी टीम आहे आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला जे नवीन नवीन आता आम्ही तज्ञांचं मार्गदर्शनपर व्हिडिओ जे बनवणार आहोत तर ते तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.